डोळेच भरून आले याच्यातून त्यांचं लक्ष येतं की ते किती समर्पित होतात. नमस्कार माऊली, कसे आहेत? मी आता आलो आहे सायन्स स्टेशनला. इथून आपल्याला बस पकडायची आणि आपल्याला जायचं पंढरपूरला. 4 दिवसांची वारी. आलं तुमच्या दारी घेऊन सचिन कांगणे. आता आपली बस येणार आहे आणि सकाळी आपल्याला पंढरपूर गाठायचं आहे. तर या जर्नीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई ते पंढरपूर AC स्लीपरचा प्रवास. त्यामध्ये आपण कसं जातो आहे आणि पुढचे 4 दिवस, फक्त 4 दिवस का मित्रांनो, माझ्यासाठी ठेवायचे. 15-20 मिनटं काढायचे. पूर्ण वारीमध्ये आपण कुठं कुठं कसं कसं जाणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि वारी बघायची असेल तर नक्की मित्रांबरोबर शेअर करा. चला, रामकृष्ण. टिळा पुसला गेला आहे. जोरदार पाऊस चालू आहे मुंबईमध्ये. शेवटी आमची बस आली आहे. नमस्कार मित्रांनो, कसा दिसतोय? भारी ना? तुम्हाला माझ्या मागे जे दिसतंय सुलभ शौचालय, हे पंढरपूर बस स्थानकासमोर आहे. इथे फक्त 30 रुपयामध्ये कपडे चेंज करून, आंघोळ करून, रेडी होऊन मी चाललोय भंडी शेगावला. तिकडे आपला दिंडी क्रमांक 24 वाट बघत आहे. वारीनिमित्त खूप गर्दी आहे, खूप भाविक आलेले आहेत. त्यामुळे इकडून भेंडी शेगावला जाणारे बस त्यांनी कॅन्सल केले. त्याच्या जागी आपण एक शेअरिंग रिक्षा घेतली आणि 70 रुपयात आपण भेंडी शेगावला पोहोचतोय. माऊली भेंडी शेगाव मध्ये पोहोचलोय आणि एक एक दिंड्यासमोर नजरेस पडायला लागल्या. हा काय वाटतंय म्हणून सांगू, लय भारी. मित्रांनो, इथे संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसावा असणार आहे. कधी एकदा मी पालखीला बघतो असं झालंय मित्रांनो. खूप एक्साइटमेंट आहे. माऊलींच्या विसावापासून आमच्या दिंडीचा विसावा इथून 2 किलोमीटर लांब आहे. तिकडे मी जायचं ठरवलं, पण अचानक चेंज झालेलं वातावरण, अचानक वाढलेलं ऊन सॉलिड त्रास देत होतं. वातावरण बघा कसं शांत बदललंय. आता कडक ऊन पडलं होतं आणि आता असा वारा सुटला, असं वाटतं जोरात पाऊस येणार आहे आणि आम्हा वारकऱ्यांचे हाल होणार आहेत. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मुंबई ते पंढरपूर येणाऱ्या दिंडी क्रमांक 24 ची संक्षिप्त माहिती आपण कारंडे सरांकडून घेऊ. गेटवे ऑफ इंडियामध्ये आमचा पहिला टाळ वाजतो की जिवंतपणी द्यावं भरल्या हाताने सारं, मेल्यावर मोठा हार घालू नये. मित्रांनो, सगळ्यात पहिले वारीला जायचा विचार जेव्हा माझ्या डोक्यात आला तर मला एक प्रश्न पडला की रात्री राहायचं कुठे, झोपायचं कुठे, खायचं कुठे आणि बाकीच्या गोष्टी करायच्या कशा. यावर सगळ्यात भारी उत्तर आहे तर इकडे असणारे आपले माऊली. हे आहेत शंकर साळुंके माऊली. यांचं वय वर्ष 90 आणि यांची 2 मुलं दत्तात्रय साळुंके आणि हरिराम साळुंके हे दोघं मिळून या सगळ्या सोयी वारकऱ्यांसाठी अरेंज करतात. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. मी काल दिंडी क्रमांक 24 मध्ये आलो. तर मी काल इकडे रात्री राहिलो, जेवण केलं, सकाळी आंघोळ केली, तुमची सगळी सोय बघितली. तर मला जरा सांगाल का तुम्ही किती वर्षापासून करताय आणि थोडीशी माहिती. आणि आपण कुठे आता, हे लोकेशन एक्झॅक्ट? भंडी शेगाव म्हणून गाव आहे आणि त्यामध्ये आम्ही ही वारकऱ्यांची सेवा आमच्या ही आता वडिलांपासूनची ही 2री पिढी आहे आणि 2ऱ्या पिढीपासून आम्ही ही सेवा करतो. माऊलीच्या शब्द सांगतायत, इवलेचे रोप लाविले द्वारी, तयाचा विलो गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळयाशी आला. डोळेच भरून आले याच्यातून त्यांचं लक्ष येतं की ते किती समर्पित होतात सेवेला. अगदी बरोबर. शब्दरूपी जरी त्यांना नाही बोलता आलं तरी पण त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. संवेदनशील ही माऊली आहे. खूप छान, धन्यवाद. आणि मित्रांनो, साळुंके माऊली खूप खास आहेत. त्यांनी मला घरातल्या एकूण एक मेंबरला भेटवलं, सगळ्यांशी माझी ओळख करून दिली आणि पूर्ण घर परिसर मला दाखवला. खूप भारी वाटलं मला. संध्याकाळची वेळ झालेली आहे. रात्रीच्या जेवणाची तयारी पण जोरदार चालू झालेली आहे. सगळ्या माऊली मिळून एकत्र बसून जेवण तयार करत आहेत.
मित्रांनो आज 7-8 किलोमीटर चाललोय पण चप्पल तुटली आहे आणि मला देवासारखे काका समोर भेटले आणि त्यांच्याकडून चप्पल शिवून घेतली. माऊलींची पालखी 15 मिनिटात येणार आहे. पटकन मला पोचायचं आहे. एकदम काळजात धडधड होते. तरी एकदा माऊलींची पालखी पाहिजे चालली. ही रांगोळी माऊलीच्या स्वागतासाठी सगळ्यांना एकच सोड माऊली माऊली. मित्रांनो शेवटी माऊलींची पालखी आलेली आहे. माझं दर्शन झालेलं आहे आणि काय तुफान गर्दी आहे. म्हणजे आपण विचारच नाही करू शकत एवढा क्राऊड आहे. त्या अंतरात एवढं दिसत नसेल पण व्हिडिओ काढणं खूप कठीण झालं आहे मला. माऊलींच्या पालखीचा एक फोटो घेण्यासाठी सगळ्यांचे कॅमेरे बाहेर आले. नमस्कार मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राममध्ये सध्या मस्तपैकी फेमस झालेले आपले मित्र आपल्याला भेटलेले आहेत. मी यांना इंस्टाग्राम खूप चांगल्या प्रकारे फॉलो करतो. माझा नक्कीच एक दिवस ड्रीम आहे की आपण एक दिवस कोलॅब करू. नक्कीच नक्कीच सर नक्कीच. आणि तुम्ही मला 360 घेऊन आणि खूप भारी वाटतं. दादा मला 360 घेऊन वारीमध्ये दिसत आहेत. कारण का मी स्वतः 360 फोटोज व्हिडिओज काढतो. त्यामुळे असं कोणी 360 वाला दिसलं की आपला माणूस भेटला का वाटतं. आणि मुंबईवरनं तुम्ही ट्रॅव्हल करून आज इकडे आलाय, खूप भारी वाटतं खरंच. उद्या पण एकत्र शूट करूयात रिंग वाखरीमध्ये. नक्कीच लवकरच कोलॅब करूयात. नक्की नक्की. धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण. माऊली वारी पावली आपल्याला. आपलं जे एम आहे जगात फिरायचं, फुल टाईम ट्रॅव्हलर व्हायचं, असं ट्रॅव्हलिंग करणारे लोक मला भेटलेत आणि त्यांच्याबरोबर मी प्रवास करतो आणि पुढील काही दिवस मी त्यांच्याबरोबर राहणार आहे. या गोष्टीची मला खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे मला माझ्या विठ्ठलाने माझं दिलेलं हे एक फळ आहे असं मी समजू शकतो आणि खूप भारी वाटतंय. ओव्हर एक्साइटमेंट आहे आणि पुढचा प्रवास हा जोरदार असणार आहे. मित्रांनो आजचा मुक्काम साळुंके माऊलींच्या अंगणामध्ये असणार आहे. थोडं पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे थोडं टेन्शन आहे. बघू काय होतंय ते. मित्रांनो वारीचा पहिला दिवस संपला आहे. आता उद्या वाखरीला जायचं आहे. तो व्हिडिओ पण लवकरात लवकर येणार. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय आवडते नाही आवडते ते कमेंटमध्ये सांगा. चला भेटू. तुमचा मित्र सचिन कांगणे.